आम्ही मराठी सैनिक कामगार सेनेचे कामगार आहोत. आमच्या गेले 10 वर्षापासून कामगारांची पिळवणूक होत आहे आणि 5 वर्ष आम्हाला कामगारांना व्यवस्थित पगार दिला. आलेल्या 5 वर्षामध्ये काय ठेकेदारानं आणि कंपनीनं बोर्डानं काय युनियननं हातमिळवणूक करून आमच्या पगारावरती गदा आणला आणि ऑटोमॅजिशन मायजॅक असा काय कंपनीनं प्रकार आणला होता. त्या प्रकाराच्या ह्याच्याखाली आमचं दडपशाही करून आमचा अर्धा पगार गायब केला. आम्हाला जो काय 25-30 हजारापर्यंत पगार होता ते 10-12 हजार पगारावर आम्ही आता सध्या आलो. आता 10-12 हजार पगारावर मुंबईत कसं जगायचं यासाठी आम्ही मनसेची युनियन केली आणि मनसेच्या युनियननं आम्हाला जे आमच्या काही मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही टाकलेल्या आहेत. आम्हाला मायजॅकचा विरोध होता म्हणून आम्ही 3 दिवसाला आंदोलन करतोय. तर ते काल मायजॅकला आमच्या कंपनीनं किंवा ठेकेदारानं आमच्या मागणी मान्य केलेली आहे. आमच्या मायजॅकला विरोध होता, मायजॅक त्यांनी बाजूला काढलेला आहे आणि आमचे जे काही अजून मागण्या आहेत आमच्या 29 तारखेला आस्थापनेसमोर मिटिंग आहे. त्या मिटिंगमध्ये आणि काही मागण्या आहेत ती मागण्या आमच्या मान्य होतील अशी आम्ही त्यांची अपेक्षा बाळगतो. ताराजन ठेकेदार जो आहे तो आमच्या लोकांची खूप पिळवणूक करत आहे आणि जो बोर्डामध्ये चेक जातो, पहिला चेक जात होता सेलचा डायरेक्टली बोर्डामध्ये चेक जात होता. तो चेक डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टदारांनी आणि जुन्या युनियननी हे संगनमत करून तो चेक डायरेक्टली बोर्डाला डायरेक्ट न जाता कॉन्ट्रॅक्टर मार्फत बोर्डाला जातो. त्याच्यामध्ये आमची 17,000ची वॅगिन ती आम्हाला फक्त 27 रुपयात मिळत आहे. आणि ते आम्ही प्रश्न विचारा युनियनला गेल्यानंतर युनियन कुठलेही आम्हाला ठोस पुरावा देत नाही, पेपर हँडओव्हर देत नाही, बोर्ड आम्हाला कुठली कागदपत्र डॉक्युमेंट देत नाही. आणि पहिली युनियनने जे खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार तुम्हीही बाहेर काढावा ही आमची नम्रतेची विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.